तुला कशी शिकवली कुस्ती? आबांनी कशी कशी कुस्ती पकडतात आबा सांग. ए दंड मारतात असं. असं दंड मारते? दंड मारतात ना रे. शाबास. हा. हे बघ. हा. अरे वा. हा, आता कुस्ती कशी पकडायची? दादा ती बरणी घ्या की पुरे नदी. बाई गोळ्या औषधाचं कसलं केलं बघा ते. बिगडा. काय खरं नाही. नमस्ते सर्वांना. हे बघा ताईनं आमच्या काय काय गोळा केले. रक्षाबंधनची तयारी कशी जोरात चालली. आणि ही आत्ताच्या वर्षीच नाही तर दरवर्षी असते. भावांना राख्या बांधायच्या म्हणलं की ताई आमची एवढीच उत्सुक असते. काय काय साहित्य गोळा करायचं. हे मम्मीकडं तर पहिलंच कपडे शिवताना आहे ते काय काय आरीवर्कचं वगैरे साहित्य माझ्याकडे भरपूर आहे. ते काढायचं आणि त्यापासून राख्या बनवायच्या. तर हिनं काय केलं, शाळेतून आल्यापासून एक 3-4 तास वेळ घालवला आहे आणि एक 5 राख्या बनवल्यात. एका जागेवर बसलेली उठली पण नाही अजून. विशेष म्हणजे ते एवढं रक्षाबंधनचं महत्त्व तिला कळालं आहे. भावांना अगदी बनवूनच राख्या बांधायच्या, छान बनवायच्या तिच्या आवडीच्या. तर रक्षाबंधनवरनं मला एक गोष्ट आठवली, ती जरा मी सांगते. एक वर्ष मी म्हणलं चला तर रक्षाबंधनला आम्ही कधी जात नाही रक्षाबंधनला, पण तिकडं लांब आहे ती माहेर दोघी तिघींची बी. भाऊ वगैरेच येते आता कधी इकडं कधी एखाद्या वेळेस गेलो तर. चंद्रा बघा कसे उठले झोपेत ना. तर रक्षाबंधनची अशी गोष्ट आहे की मी म्हणलं चला रक्षाबंधनला जाऊया जरा आणि भावाला माझ्या राखी बांधून येऊया. दुसऱ्या दिवशी येऊया माघारी म्हणलं, सगळ्यांनाच घेऊन जाऊया. तर इंदिरा माझ्याकडं बघितलं आणि पप्पांकडं बघितलं आणि पप्पांना म्हणली, पप्पा मम्मी कसली स्वार्थ आहे म्हणली, स्वतःच्या भावाला म्हणजे राख्या बांधायला चालले आणि माझे भाऊ इथं गावातून फिरतील की म्हणले रक्षाबंधनचे. मग भाऊ म्हणजे हे आमच्या मोठ्या दिरांची मुलं, त्यांना सख्खी बहीण नाही आहे आणि दुसऱ्या दिरांना आहे सख्खी, म्हणजे त्यांना आहे मुलगी. पण हिला काळजी, हिचे भाऊ तसेच माझी वाट बघत बसतील म्हणली, माझी वाट बघत फिरतेल. मला तेव्हापासून म्हणजे कधीच रक्षाबंधनसाठी म्हणजे असं चला जाऊया सगळ्यांना घेऊन असं बनवू वाटलं नाही. ह्यांचं भाऊ बहिणींचं एवढं प्रेम आहे एकामेकावर. तर ते पहिल्यापासून एकत्र राहिल्यामुळं त्यांचं आहे आणि त्यांना कधी असं ते चुलत बहीण भाव आहे असं वाटलंच नाही. त्यांनी कधी पोरांनी पण तिला असं चुलत बहीण आहे असं वाटू दिलं नाही. अर्जुनला जरी समजत नसलं तरी कायमच एक सख्या भावासारखं ट्रीट केले. आणि चंद्रा तर काय लाडकीच आहे सगळ्यांची आमची. चंद्राचा कायमच सगळेच लाड करतात. आणि आमचं दादू बघा, त्याचं काही सुद्धा नाही, त्याला तरी सगळीच माणसं त्याचीच आहेत वाटतात. आणि रक्षाबंधन पण आमचा खूप छान असतो. रक्षाबंधनचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेल मी. आणि हा बघा संध्याकाळ उशीर झाले म्हणून पप्पाचा कसा घोक लावलाय. असा रोड दिसतो, रोडवरनं गाडी आलेली दिसते पप्पांची म्हणून बाहेर येऊन फिरत असते. आणि पप्पा येईपर्यंत आम्ही अशाच फेऱ्या मारत असते दोघं पण, कारण आम्हाला घरात दमच निघत नाही. पप्पांचं लाडकं आहे ना लय. पप्पा जर घरी नसले तर पप्पा आलेत का बघण्यासाठी किंवा काय घरात म्हणजे त्याला थांबूच वाटत नाही कसलाच. मग ते पप्पांचा एवढा ध्यास घेतलेला असतो की कधी पप्पा येतील आणि कधी मी पप्पाच्या कुशीत जाऊन झोपल, एवढंच झालेलं असते. त्यामुळं ते सारखं बाहेर. आणि मी एकटी असलेल्याचं काय त्याला हे नाही, दोघं पण पाहिजे. पप्पा पाहिजे, मम्मी पाहिजे. खरंच खूप निरागस मुलं आहे ती. त्यांना आईवडिलांचं दोघांचं पण प्रेम पाहिजे असते आणि त्याशिवाय ती झोपत नाही. ती विशेष म्हणजे झोपायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभर तो कसा तरी माझ्याबरोबर राहील, पण संध्याकाळी झोपताना तर पप्पा लागतात. आमच्या तायडानं बघा सगळं सामान साहित्य पण नंतरनं मी ओरडेल म्हणून अजून सगळं पुड्यांमध्ये पिशवीमध्ये एवढं व्यवस्थित, काम पण व्यवस्थित आहे. तसं काय केलं तर छानपैकी लावून ठेवलेलं आहे.
चंद्राची आणि तिची बसल्या बसल्या 1-2 वेळा भांडणं झाली असतील ती पुढ्यातलं साहित्य सांडल म्हणून. आणि मम्मी तिलाच ओरडल असं वाटलं असं तिला, चंद्राने काय कारभार केला तर. तोपर्यंत दादानं आमच्या मस्त एक शर्ट फाडून बघा, प्रात्यक्षिक आहे, एक शर्ट फाडला म्हणजे त्याला जर असं पडलं तर ती फाडूनच काढतो. असं 2 शर्ट फाडलं होतं सकाळपासून. असं आमचं दादू आहे, करामती दादू आहे ती. एक चगळा होता, ह्याच्या अगोदरचा एक फाडला होता. आणि टी शर्ट असू द्या, कसला पण शर्ट घाला मग, पण जरा वेळ सारखंच कसा उघडा ठेवायचा म्हणून थोडा वेळ शर्ट घालण्यात येतो. पण ती शर्ट थोड्या दिवस झाल्यावर एखादं त्याला वेच पडत जातं आणि तो फाटला जातोय. बाई गोळ्या औषधाचं कसलं केलं बघा ते, घड्याळाचं पण तसंच केलं ते. कसं म्हणतात का दादा आहे ना आपला, हा तरी ठेवा आता, नीट केलाय डबा. त्याला काय नाही सापडलं की, कागद नाही सापडला की ती बरण्या ती दाबीत असतो जोरात. ते डबा तर त्याचा कागद निघाला आहे, ताईच्या घड्याळाचं आहे बघा ते. ताई टी शर्ट काढ ती सगळ्या लागला ती पण शर्टाचं तर पप्पा आता करून. अगं पण त्याने ती ही घेतलंय गो, ती घे आधी. नीट ठेवायचा बरं ताई तुझा, हा कुठं पण काय पण वस्तू ठेवायच्या नाही त्या. त्याला इकडे बोलव, टी शर्ट काढ त्याचा. इकडे दादा टी शर्ट काढायला. छान बनवली की टी शर्ट काढ तुझं, तो हाताने बघ बरं तुला येते काढायला. मोठा टी शर्ट येतो ना काढायला तुला, काढ. आणि तू काय तांदूळाची भाजी सगळी कढईतली आला का खाऊन एकटाच, कोरडीच खाल्ली वे भाजी. ती कढईत काय सुकी असली म्हणजे ठेवताय खाऊन सगळी. काढले की बघा. कसं झाला उघडा बोंब्या, झाला उघडा बोंब्या. उघडे झाले उघडं. कुस्ती करतात मग, कुस्ती कुस्ती कोण करते? आबा कसं कुस्ती धरते कोण करते? तुला कशी शिकवली कुस्ती? आबांनी कशी कशी कुस्ती पकडतात आबा सांग. दंड मारतात असं दंड मारते, दंड मारतात हे ना. शाबास. अरे वा. आता कुस्ती कशी पकडायची मला पकडून दाखव. असं फक्त नरड दाखवू नको, जिवंत राहू दे मला. कुस्ती असते अशी, अशी कुस्ती असते का? तुला लय ताकद आहे बाबा, तुम्ही लय मायापेक्षा ताकदवाने. चानीच्यातली ताकद आहे बरं का. तो काय घ्यायला लागलाय बघ, काय घ्यायला लागलाय बघ ती. ताई 3 तास, 3 नाही 4 तास घाललेले आहेत आपण 5 राख्या बनवायला. अख्खच्या अख्ख 5 तासात अख्ख्या गावाला राख्या विकत घेऊन झाल्या असत्या. 5 भाऊ आहेत, 5 भावांना राख्या बनवायचा 8 तास किती 4-5 तास घालवले. शाळेत आल्यापासून राख्या बनवत बसले. बनवलेलंच घालायचा किती 8 तास आहे. पण दाखव बरं ते राख्या कसले ते छान दाखव बरं जरा. एवढा वेळ घालवलाय म्हणल्यावर. अगं बाई बांधायचंय आणि तू बांधलेली कधी ठेवतो? तुला कुठली आवडली दादा दाखव बरं. ताई ना ही बघा सगळ्यांना केलेत. आता हे विष्णू दादा तर येणार नाही. दादाला सुट्टी नाही. शंभू दादा चालला तर. अरे वा, हो का बघा छान आहे ना. हो का कसली राखी बनवली मस्त.
चाण्यानं बनवले काय अरे वा अर्जुनला ही मला वाटतंय नवरदेव झाल्यावर नाही कृष्ण आहे हो माझा उगं काही नवरदेव म्हणतो का? कृष्णासारखं दिसतंय का नाही बाळाला माझ्या? एवढं दाखव रे दादाला तिकडे दाखव हे कृष्ण बघू इकडे. ओ हे बघा बघा ते कसलं भारी दिसतंय हो है ना त्या चेहऱ्याला बघा कसलं भारी दिसतंय वाव हसतंय ग हसतंय हसतंय हा? आणि असेच हे कानातले असे करून घालायचे समजा आपण आयडिया करू ताईच्या ह्या राखी हा हे बघा बघा ते ओ हा आणि कृष्णाचा त्याला हे करायचं काय बोल ना चालीस भारी दिसते पण है ना चिपक पट्टी नसते ती चिकट पट्टी असते चिपक पट्टी काय लावायची चंद्रा पिलो काय लावायचं ताईला कसल्या चिपक पट्टी. हातात घालायची किती वेळ थांब बाबा मी केलेत दादाला आवडले बघ राखी कशी तर राख्या बघायला अर्जुन दादा तू राखी दाखव आपल्या ताईने बनवलेली थांबा राखी. की पप्पा हम्म. हे जरा बघा पण- ताईनं कशा राख्या बनवलेत मम्मी त्यानं काढायला लागला काढ, मम्मी, तोड तू का लगेच? राखी काढते मी रक्षाबंधनला काढणार आहे त्याला रक्षाबंधनला ताईने वेगवेगळ्या बनवल्या वेगवेगळ्या पॅटर्न बनवल्या बरं का हे बघा हे हाय वेगवेगळ्या बनवल्या की चॉईसनुसार ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार घालते मी. काय पण दरबारीला लय आटास करते बरं का असला रक्षाबंधनचा बनवायच्या राख्या बनवण्यावर लय भर 4-5 तास असा वेळ घालून तो ती काय तर घ्यायला लागला होता अभ्यास नाही इतका 4-5 तास केला ग कधी आल्या बनवून सोफ दिले चंद्राची फ्रेंड चंद्राची ही त्याच्यात ठेव हे बघा, हे काय केलंय माहितीये का अर्जुननं काय ही- चंद्राची ह्याचं- बेस्ट ह्याचं- फ्रेंड ही घड्याळाचं आहे बॉक्स ही रक्षाबंधनला गेले दाद्यानं का शंभू दादाने घेतलेलं घड्याळ होतं त्याला हे बघा त्योक 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 टुकुर टुकुर देखते हो क्या चेहरा तेरा शीशी तेरी चेहरा तेरा ए, एवढे सोडत मी बनवलेले हे मी की नाही एका अर्जुनला खरं गाणं शोभतंय बरं का टुकरू टुकरू देत ते हो क्या संग्रहाला क्या देखते हो कागद तर बार भरे जरा अयो की माझ्या थोडं मार म्हणलं होतं मी तुला आधीच बसवून आणले तर बाबा राहू दे चानी बघ कशी हसायला लागले चानी बघ मला कशी थोडस मार माझं दुकान आणले ग चानी लागलं काय डोकं तुला लागलं का नाही टाळी वाजव टाळी वाजव टाळी वाजव वाजव टाळी हा. जोरात वाजली पाहिजे जोरात हा जोरात वाजली पाहिजे अजून अजून जोरात अजून जोरात हा अयो कसं मारतोय ग तुम्ही सर हे बघ ठेव खेळली अयो थांबा तो ती पण जोरात मारतोय मम्मी इकडे बघ. तसं नाही जोरात का बोल ना दादा. बोल ना हा. आई ग आई ग आता तू चाल ए हात नेट सरळ कर हात नेट सरळ कर असा हात का केलाय खेकण्यासारखा नीट कर सरळ असा असं असा ताकद येते मग हातात असा असं मारल्यावर हा मार बरं वर उचलून मार मार वर उचल हात आणि ते पण हात मार ते हात कुठं गेला त्या हातात ते हात उचल नाही ते हात बघू लय जोरात येते मारायला लागते जोरात आता दूध पिऊन आला की नाही तू बघ
शानेला माया किती माया आली माया इकडच्या हाताने मारा चाल मार हे हात जरा हे होते ना